29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल, पण आंदोलनावर ठाम. अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगे यांचा निर्धार. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये अभ्यासकांसोबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीमध्ये सरकारसोबत मांडलेल्या आधीच्या मागण्या आणि आत्ता त्या संबंधित कायदेशीर माहिती याविषयी चर्चा झाली. यासोबतच सरकारने दिलेल्या SOP या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम असल्याचा निर्धार केला आहे. अभ्यासकांसोबतच्या बैठकीत मनोज जरांगे यांनी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे. दरम्यान सरकारने काढलेल्या GRमध्ये चुका असल्याचं मान्य करावं आणि त्या सुधारणा करावी अशी मागणी यावेळेस त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की मी चर्चेत 3 प्रश्न घेतलेत. आत्तापर्यंत जे सरकारने GR काढले त्यात काही बदल करायचे आहेत का? शिवाय यापुढे बोलताना GR काढणार आहे ते कसे काढायचे आणि OBC सवलतीवर चर्चा करण्यात आली. सरकारने हैदराबाद गॅझेटवर आणि OBC सवलतीचा GR काढला, त्यात काय बदल सुधारणा करायच्या हा प्रश्न मी अभ्यासकांना विचारला. या दरम्यान अभ्यासकांना समाजानं नावं ठेवू नये, मी वेळ दिला म्हणून आलोय. सरकारने आता पुढचं ठरवायचं आहे, मात्र समाजाला जे हवं आहे ते आम्ही मिळवून राहू, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान सरकारने काढलेल्या GRमध्ये चुका असल्याचं मान्य करावं आणि त्या सुधारणा करावी अशी मागणी त्यांनी यावेळेस केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.